माझ्या व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. सर्वांना नमस्कार. आशीर्वाद. बघा आता मी त्यावेळेला मेथी मस्त मिठातली केली आहे. नुसतं लसूण टाकला, खूप छान लागते टेस्ट त्याची मेथी फ्राय. आणि इकडे आपण आता हरभऱ्याची भाजी करणार आहोत, वाळलेल्या पानाची हरभऱ्याची भाजी. बघा मी लसूण ते टाकले याच्यामध्ये. आता याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे. आपलं जेवढे करेल तेवढे पाणी टाकायचं. असं पाणी टाकून घ्यायचं आहे. मस्त मीठ लसूण जिरे घालून पाणी फोडणी केलं मी. मस्तपैकी मेथी फ्राय झाली छान. खूप छान मेथीची चव, वास पण छान येतो मेथीचा. असं तव्यावर मी करून घेतली. तर हरभऱ्याच्या भाजीला आता मी पाणी ठेवलं. हिला बघा मस्त फोडणी केली. पाण्यात उकळी आली तर आपल्याला हरभऱ्याची भाजी टाकायची. हे बघा मी बेसन पिठामध्ये छान बारीक करून घेतली. बेसन पीठ नसेल तर आपण बाजरीच्या पिठात करू शकतो. खूप छान टेस्ट होती. छान असं बारीक एक हाताने करून घ्यायचं आपलं. छान भाजीचा वाळलेली असते ना, काड्या वगैरे असतात त्याच्या, मस्तपैकी असं बारीक करून घ्यायचं आपण. काड्या वगैरे काही राहत नाही, नाटलं तर ते बारीक होतात. तर पाण्याला असं उकळी येऊ द्यायची आपण. यात मी थोडी हरभऱ्याची थोडी डाळ पण टाकली, मुगाची पण टाकतात, थोडी डाळ टाकायची. छान होते भाजी. आता याच्यासोबत खाण्यासाठी बाजरीच्या भाकरी केलेल्या आहे. हरभऱ्याची भाजी, मेथीची तव्यावरची भाजी, हरभऱ्याची बाजरीची भाकरी, हरभऱ्याची भाजी खूप छान लागते. मग आपल्या घरची बाजरी आहे. अगं हिरव्यागार भाकरी आलेल्या आहे आणि छान भाजल्या मस्तपैकी. आता आपण बघूयाला उकळी आली का. याला उकळी आल्याची भाजी करायची नसते. कूट पण टाकतं शेंगदाण्याचं, पण ती खूप घट्ट होते. आता उकळी आली आपल्या पाण्याला. आता ही भाजी आपण टाकून घ्यायची. अशी हटून घ्यायची टाकल्यावर. छान होते ती. खूप छान लागते चवीला हरभऱ्याची भाजी. मस्त सुगंधित भाजीचा आणि मेथीच्या भाजीचा मस्तपैकी झालेली आहे. बघा हिरवीगार झाली, कारण ती अशी आपण ह्याच्यात हिरवीगार झाली बघा. किती कलर सुंदर आला. आता चांगली त्याला उकळी येऊ द्यायची आहे आपण. बघा मस्तपैकी भाजी आपली होती. आपण तरी एकदा 2-3 वाफा काढणार आहोत. बघा मस्त आपली भाजी तयार होती हरभऱ्याची. हरभऱ्याची भाजी आणि मेथीची भाजी आज मस्तपैकी, आणि भाकरी आपला छान बेत आहे आज. मस्त आता आपल्या हरभऱ्याची भाजी, मेथीची भाजी आणि जवसाची चटणी आणि भाकर कांदा, मस्त आपला बेत तयार झालेला आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा.